केमिस्ट एकता, केमिस्ट एकता, केमिस्ट एकता. हा बंद आयोजित करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी सर्व केमिस्ट बांधव, उपस्थित सर्व केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे सभासद बंधू, संपूर्ण देशभर आता हा दिवस गव्हर्नमेंट केमिस्ट संघटनेच्या एकदिवसीय बंदला लातूर जिल्ह्याचे लोक. लातूर जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने औषध विक्रेत्यांच्या देशव्यापी संपामध्ये सहभाग नोंदवत लातूरच्या गांधी चौक येथे धरणे आंदोलन करत आहेत. आपल्या या आंदोलनामध्ये लातूरचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शिवाजी काळके देखील आहेत. आपण जाणून घेण्यात की नेमकं काय मागण्या आहेत आणि शासनाकडे काय विनंती आहे. आपण आज या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे, काय सांगाल? आज लातूर येथे केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं एक दिवसाचा बंद पुकारण्यात आलेला आहे. हा बंद देशव्यापी बंद आहे आणि या देशव्यापी बंदमध्ये पूर्ण देशभरातील केमिस्ट बंधूंनी ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात विरोध म्हणून हा बंद पुकारलेला आहे. हा खरंच अतिशय सेन्सिटिव्ह विषय केमिस्ट बंधूंनी म्हणजे लावून धरलेला आहे. कारण ज्या ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून देशभरातल्या नागरिकांना डुप्लिकेट औषधाचं वितरण सर्रासपणे होत आहे ते खरंच चिंताजनक आहे. अतिशय कडक नियमावली असताना सुद्धा वेगवेगळ्या शेड्यूल मधले ड्रग्ज, ज्याच्यामध्ये कित्येक ड्रग हे नशेखोरी सारख्या गोष्टीसाठी सुद्धा वापरले जातात, असे ड्रग म्हणजे शेकडो स्ट्रिप्स अशा ऑनलाईन साध्या एका फोनवर किंवा एका रिक्वेस्टवर ऑनलाईन उपलब्ध आहेत. अतिशय चिंतेची बाब आहे आणि या माध्यमातून एक म्हणजे युवा पिढी अतिशय धोक्याच्या मार्गावर जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठमोठ्या जाहिराती देऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात डिस्काउंट डिक्लेअर करून जे डुप्लिकेट औषधं जनतेच्या माथी मारली जात आहेत, याला विरोध म्हणून आमचे सगळे केमिस्ट बंधू आज रस्त्यावर आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. सरकार कुठतर चुकीच्या पद्धतीचं धोरण अवलंबत आहे, त्यामुळे या सर्व औषध विक्रेत्यावर दुष्परिणाम होताना दिसत आहे. सरकारची धोरणं चुकीची का बरोबर हे म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत हे महत्वाचं आहे. सरकारची धोरणं सगळी चांगली असतात, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर होत नसल्यामुळं कित्येकदा अशा गोष्टी घडतात आणि या गोष्टी बंद व्हायला पाहिजेत. या गोष्टीवर कुठंतरी नियंत्रण आणलं पाहिजे. यासाठी वेगळा कुठला तरी कायदा निर्माण झाला पाहिजे असं आमचं मत आहे. आपल्यासोबत लातूर व्यापारी औषध विक्रेते आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार. या देशभर औषधी विक्रेत्याच्या बंद मध्ये लातूर जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे. या धरणे आंदोलनामध्ये लातूर मतदारसंघाचे खासदार माननीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवून केंद्र शासनाकडे आमच्या मागण्याचा पाठपुरावा करू. खरं म्हणजे औषधी विक्रेत्याचा हा देशभर बंद हा बेकायदेशीररित्या संपूर्ण देशभर ऑनलाईन औषधाची विक्री होत आहे. या ऑनलाईन औषधी विक्रीच्या माध्यमातून देशभर बोगस औषधाचा पुरवठा सर्वसामान्य जनतेच्या माथी मारली जातो. याच्या विरोधात संपूर्ण देशभर लातूर जिल्ह्यातील सर्व औषधी विक्रेते या बंद मध्ये सहभागी आहेत. आमच्या मागण्या केंद्र शासनाने दिलेल्या धोरणाच्या विरोधात या मागण्या आहेत. केंद्र शासनाने या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं प्रामुख्यानं मागणी आहे. पूर्वी मागील अनेक दिवसापासून आपण ऑनलाईन औषध विक्रेतेवर आपण निवेदन देखील दिलेले आहेत, परंतु कसल्या प्रकारे सरकारनं ठोस असा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आज आपल्यावर आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. काय सांगा? खरं म्हणजे ऑनलाईन औषधी विक्री ही संपूर्णपणे बेकायदेशीर प्रक्रिया आहे. खरं म्हणजे कोरोना काळामध्ये औषधाचा पुरवठा रुग्णांना नागरिकांना व्हावा म्हणून तात्पुरती सोय केली होती. या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयाने आपला महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे.
ऑनलाईन औषधी विक्री बेकायदेशीररित्या शासनाने तात्काळ बंद करावी, पण यामध्ये शासनाने कुठलीही ठोस भूमिका निभावली नाही, म्हणून देशव्यापी औषधी विक्रेत्याचा हा बंद पुकारण्यात आलेला आहे. आपल्यासोबत डॉक्टर पण आहेत, डॉक्टर साळुंके. आपण लातूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं आज बेमुदत एक दिवसीय संप आहे. त्या संपाला लातूर जिल्हा निमाच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व सहकार्यासहित आज उपस्थित आहोत. त्यांच्या मागण्या न्याय आणि हक्कासाठी आहेत. जे अवैध विक्री ऑनलाईन करतात त्या संदर्भात त्यांच्या कुठेतरी हक्कावरती गदा येते, म्हणून तो संपामध्ये आम्ही त्यांना उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहोत. आपल्यासोबत औषधी विक्रेते व्यापारी पण आहेत. आपण हा केमिस्ट विक्रेता, औषध विक्रेता हा समाजाची काळजी घेणारा एक दुवा आहे. आम्ही फक्त औषध विक्री करत नसून समाजाच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतो. हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. कित्येक वर्षापासून निदर्शनास येतं की डुप्लिकेट औषधांचा सर्रास विक्री होत आहे. ती थांबवण्यासाठी म्हणून जनहितासाठी हा औषध विक्रेत्यांचा बंद एक दिवसासाठी पुकारण्यात आलेला आहे. याचा परिणाम देशभर आणि इतर पेशंटवर कशा पद्धतीने होणार आहे या बंद असल्यामुळे? आम्ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे. अत्यावश्यक पेशंट आहेत, ज्यांना औषधं लागतात, त्यांना औषधं देण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्ष आणि सचिवांचे फोन नंबर दिलेले आहेत. फूड अँड ड्रग ऑफिसला दिलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाला आपण नंबर सूचना दिलेल्या आहेत. लोकांची काळजी घेणारे आम्ही लोक असल्यामुळे कुठल्याही रुग्णाला कसलीच काळजी घ्यायची कारण नाही. आम्ही त्यांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहोत. मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आपण आंदोलनाची कशी दिशा असणार आहे? मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब शिंदे हे निर्णय घेऊन बेमुदत सुद्धा बंद करण्याच्या मार्गाला ते दुजोरा देतील असं आम्हाला वाटतं. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ऑल इंडिया तर्फे मी आज भारतभर केमिस्ट अँड ड्रगिस्टचा देशव्यापी जो बंद आहे एक दिवशी त्याला आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे. त्यांच्या जे मागण्या आहेत, ऑनलाईन जे मेडिसिन दिल्या जातं त्याला अगदी 100% चुकीचंच आहे. कुठल्याही प्रकारचं ज्या बऱ्याच मेडिकलला बेडेड शेड्यूल्स असतात ते एखाद्या प्रिस्क्रिप्शनला सुद्धा मिळत नाहीत, पण ते जर तुम्ही ऑनलाईन मागवत आहे, जसं आता खासदार साहेबांनी सांगितलं की काही ड्रग्स जे की प्रिस्क्रिप्शनच्या सुद्धा मिळत नाही ते तुम्ही ऑनलाईन मागवून एक प्रकारचं चुकीचं धोरण सरकारने केलेलं आहे. ठीक आहे, कोविडच्या काळामध्ये ते काही तात्पुरतं आपण ते सुरुवात केलेली होती, पण आता ते 100% बंद व्हायला पाहिजे. आणि निमा या देशव्यापी संघटनेतर्फे या केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला मी पूर्णपणे पाठिंबा देतो. आम्ही आज त्यांच्या सोबत आहोत. धन्यवाद. तर हे होते लातूर जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे आणि औषधी विक्रेते यांनी शासनाच्या औषधी विक्रेते, ऑनलाईन औषधी विक्रेत्याच्या विरोधात निषेध व्यक्त करत गांधी चौक येथे धरणे आंदोलन केलेलं आहे. येणाऱ्या काळात सरकारने योग्य ते निर्णय घेऊन या असोसिएशन आणि जो गैरप्रकार होत आहेत त्याला रोखण्यासाठी सरकारनं कठोर पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे, अशा पद्धतीने देखील निर्वाळा औषधी विक्रेत्यांनी केलेला आहे. त्यामुळे सरकारनं या विषयाची गंभीरता लक्षात घेत लवकरात लवकर यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशा पद्धतीची भावना औषधी विक्रेत्यांनी व्यक्त केलेली आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.